पुस्तकात वाचून किंवा इंटरनेटवर बघून काही लोक कोणत्याही प्रकारचा मंत्र जपू लागतात. तर असा मंत्र जपू नये. जे मंत्र दीक्षा न घेताही जपले जाऊ शकतात असेच मंत्र जपावे. तर कोणत्या मंत्राचा जप करू नये? ज्या मंत्रामध्ये प्रणव म्हणजे ओंकार आहे अशा मंत्रांचा दीक्षेशिवाय जप करू नये, किंवा ज्या मंत्रांमध्ये बीज मंत्र आहे त्या मंत्रांचाही जप दीक्षेशिवाय करू नये. बीज मंत्र म्हणजे काय? जसे क्लीम, ह्रीम, ऐम असे जे अनुस्वारयुक्त जे बीज मंत्र आहेत ते एखाद्या मंत्रामध्ये असतील तर त्याचा जप करू नये. मग कोणते मंत्र आहेत ज्यांचा जप सर्वजण करू शकतात, यासाठी कोणते बंधन नाही? तर जसा एक मंत्र आहे जय जय रामकृष्ण हरी, याच्यासाठी कोणाचेही कोणतेही बंधन नाही, हे कोणीही जपू शकते. दुसरा मंत्र आहे श्रीराम जय राम जय जय राम, हा मंत्रही कोणीही जपू शकतो दीक्षेशिवाय. तिसरा मंत्र आहे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या मंत्रेसाठी सुद्धा दीक्षेची आवश्यकता नाही. चौथा आहे सीताराम सीताराम सीताराम. उत्तर भारतामध्ये अयोध्येच्या ठिकाणी, चित्रकूटच्या ठिकाणी सर्वच महात्मा याच नावाचा जप करतात, ज्यामध्ये भगवंताचे केवळ नामच आहे, ज्यामध्ये प्रणव नाही आणि बीज मंत्र नाही असेच मंत्र, असेच नाम जपावे. ओंकाराने युक्त, बीज अक्षरांनी युक्त जर मंत्र जपायचे असेल तर त्या संप्रदायातून दीक्षा घेऊनच मग ते मंत्र जपावे.